नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जुना मार्केट सेस व नवीन युजर चार्जेस त्वरित रद्द करावेत या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्यव्यापी परिषदेत याबाबत महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरपासून सेस न भरण्याचा व तीव्र राज्यव्यापी लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी 1963च्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा जुना झाला असून 2017 मध्ये एक देश एक टॅक्स अंतर्गत GST लागू झाल्यानंतरही अतिरिक्त मार्केट सेस वसूल केला जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. मार्केट सेस रद्द केल्यास कृषी मालाला अधिक भाव मिळेल आणि सामान्य ग्राहकांवरील महागाईचा बोजा कमी होईल असा दावा संघटनेने पत्रकार परिषदेत केला. यावेळी अहिल्यानगर आडते बाजार मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, उपाध्यक्ष गोपाल गांधी, सचिव संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, दीपक बोथरा, विश्वनाथ कासट, अशोक भंडारी, सतीश गुंदेचा, श्याम सचदेव, हिरालाल चोपडा, संजय लोढा, योगेश चंगेडे, अभय लुंकड, रमेश मंडलेचा, अमित भंडारी, रितेश पारख तसेच व्यापारी सभासद उपस्थित होते. राज्यव्यापी परिषद झाली 4/8/26 मध्ये कोल्हापूरमध्ये सर्व व्यापारी आम्ही गोळा झालो. इतर निर्णय असा करण्यात आला आहे का आमचा सेस जो लागत आहे तो रद्द करावा आणि कायदा 1963 पासून हाच कायदा मार्केट कमिटी राबत आहे. प्रत्येक गव्हर्नमेंटच्या कायद्यामध्ये बदल झालेला आहे. इन्कम टॅक्सचा बी बदल झालेला आहे, GSTचा बदल झालेला आहे, महानगरपालिका जेवढे गव्हर्नमेंटचे काही टॅक्सेस असतील ते सर्व बदल झालेले आहे. पण 19 तेच आहे आणि आता मॉल झालेले आहे, बाहेर व्यापार खुला झालेला आहे. शेतकरी माल कुठं बी विकू शकतो आणि ते मालवाले शेतकरी माल घेतात, त्यांना सेस लागत नाही आणि कृषी बाजार समितीमध्ये आल्यावर तो माल विकल्यावर समोरवाल्याला आम्हाला सेस वसूल करून भरावा लागतो मार्केट कमिटीला. आणि मार्केट कमिटीला सेस दिलं सुविधा काय? मार्केट कमिटी कशासाठी आहे का? शेतकऱ्याला सुविधा द्यायला पाहिजे, व्यापाऱ्याला सुविधा द्यायला पाहिजे. सुविधा म्हणजे काय? व्यापारी जर विकता आला लांबून तर त्याला राहण्याची व्यवस्था पाहिजे, त्याला लॅट्रिन, बाथरूम, आंघोळ अनेक काही आहे. जेवायची आहे. व्यापाऱ्याला गोडाऊन दिले, किती लहान गोडाऊन मध्ये किती माल राहू शकतो. दुसऱ्या मार्केटमध्ये कसं आहे, ओपन, जसं भाजी मार्केटला आहे इथं नगरमध्ये, ते या मार्केटला नाहीये. ओपन शेड असते, तिथं रात्री शेतकरी माल उतरून ठेवू शकतो, लिलाव होऊ शकतो. पाऊस आला, ऊन आला तर त्याचा माल संरक्षण होत असतो. त्यासाठी खर्च मार्केट कमिटीने करायला पाहिजे. ही सुविधा आम्हाला उपलब्ध होत नाही आणि महाराष्ट्रात सर्वीकडं आमच्या नगरसारखं प्रत्येक तालुका, जिल्हा, महाराष्ट्रात पूर्ण सगळे जे व्यापारी काल कोल्हापूरहून आलेले पदाधिकारी त्यांचं एकच म्हणणं आहे, सेस हा रद्द करा. 2020 मध्ये फडणवीस साहेबांनी सेस हा रद्द केला होता. त्यानंतर हे सगळं जे मार्केट कमिटी आहे हे राजकीय पक्षाचे संस्था आहे. त्यामुळे या मार्केट कमिटीचं परत सगळे जे राजकारणी लोकांनी हा नियम परत बदलला आणि आम्हाला परत सेस चालू केला. आणि कोविडच्या टायमाला आम्ही काही त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकलो नाही, म्हणून आजपर्यंत आम्हाला हा सेस भरावा लागत आहे. तरी आता यापुढे आम्ही 2 आमचे व्याज त्याच्यावर घेणार आहे. एक नाशिकला आणि शेवटची शेतकरी सहित बॉम्बेला आम्ही प्रगती मैदानावर घेणार आहे. आणि त्याच्यात आम्ही सांगणार आहे, ज्या वेळेस सेस बंद होईल तरच व्यापार चालू होईल, असं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे. याची दक्षता शासनाने घ्यावा. त्या बंद मध्ये कोणी ग्राहकाची नुकसान न व्हावं, कोणाला अन्नधान्य न मिळावा, याची गव्हर्नमेंटनी दक्षता घेऊन आमचा निर्णय घेऊन 1% सेस आम्हाला रद्द करावा. हा रद्द व्यापाऱ्यासाठी काही फायदा नाहीये, शेतकऱ्याचाच फायदा आहे. शेतकऱ्याचा 1% सेस ना लागल्यामुळं त्याला तेवढ्या रुपयाची भाववाढ मिळते. आज काही लहान वस्तू आहे, काही वस्तू 20,000 रुपये क्विंटल आहे. मिरची सारख्या आयटम 30,000 रुपये क्विंटल आहे. 30,000ला 1%ला किती रुपये होतात? 300 रुपये क्विंटल. म्हणजे हा भुर्दंड कोणाला आहे?
सर्वसामान्याला बी आहे आणि शेतकऱ्याला पैसा कमी मिळतो. तरी याचा नीट विचार करून व्यापारी प्रतिनिधी गव्हर्नमेंटनी मीटिंग मध्ये बोलून याचा सविस्तर माहिती घेणे. मध्यंतरी असं एका रात्री आडत बंद केली तर याचा फायदा काही झाला नाही, शेतकऱ्याची नुकसानच झाली आहे. आज मी तुम्ही पत्रकार आहे, शेतकऱ्याला विचारा तुमचा फायदा आहे का नुकसान, ते मी तुम्हाला सांगते. आमचं शेतकऱ्याचा फायदा काही नाही. आम्ही ज्यावेळेस आडत देत होतो त्यावेळेस आमचं भाव योग्य मिळत होतं, सर्व सोयी सुविधा मिळत होतं, तरी आम्हाला परत आडतच लावावी अशी त्यांच्याकडून मागणी आहे. पण गव्हर्नमेंटने कायदा केला आहे की शेतकऱ्याकडून आडत घेऊ नये, म्हणून आम्ही आडत घेत नाही. तरी या सेस एकतर्फी हटाव, सेस कमी झालाच पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर, मी संचालक राजेंद्र झुंबरलाल बोत्रा. 4/8 रोजी महाराष्ट्राची राज्यव्यापी मार्केट सेस हटाव यासाठी कृती समितीची पूर्ण महाराष्ट्रातील व्यापाऱ्याची सभा 4/8 रोजी कोल्हापूर येथे झाली. त्यामध्ये मार्केट सेसच्या संदर्भात 3-4 वर्षापासून जो लढा चालू आहे सरकार बरोबर, सरकार सकारात्मक भूमिका घेती, परंतु आज पावे तो सेस रद्द केलेला नाही. जीएसटी 2017 मध्ये लावताना भारत सरकार, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सांगितलं होतं 1 नेशन 1 टॅक्स ही घोषणा केलेली असताना आज पावे तो मार्केट सेस रद्द झालेला नाही. 1963चा कायदा 63 वर्ष झाले तसाची तसा ठेवलेला आहे. मूळ कृषी उत्पन्न बाजार समिती 3007 पूर्ण महाराष्ट्रात आहे. त्याचं वार्षिक उत्पन्न साधारण 425 कोटी रुपये आहे. शासन जीएसटीतून महानगरपालिकेला किंवा लाडकी बहीण असो किंवा तुमचं शेतकरीचं कर्जमुक्ती असो, हे जे काय अनुदान देती त्याप्रमाणे मार्केट सेस हा 425 कोटी रुपये आहे. ही काय मोठी बाब नाही सरकारच्या हिशोबाने. आता जीएसटीचं उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटला भेटत असताना, त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त काही पटीने भेटत असताना, ते जर या शुल्लक सेसच्या बद्दल निर्णय घेत नसेल तर पूर्ण महाराष्ट्राचा त्याला सक्त विरोध आहे. आणि आता यापुढे तीव्र आंदोलन करण्याच्या हिशोबाने 2 ऑक्टोबर पासून गांधी जयंतीच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी सेस वसूल करणार नाही आणि सेस भरणार नाही. आणि यापुढे अजून आंदोलन जर सरकारने निर्णय घेतला नाही तर तीव्र करण्यात येईल, अशी आमच्या अहिल्यानगरच्या व्यापारी असोसिएशन, आर्थिक बाजार मर्चंट असोसिएशनची आपल्या सर्व शासनाला विनंती आहे का आपण लवकरात लवकर हा सेस रद्द करावा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.